या ठिकाणी मी जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे तुमचे नशीब तुमच्या हातात. या विषयावर प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टींचा मी खुलासा करू इच्छितो. पहिला खुलासा म्हणजे असा की या ठिकाणी मी जो आलेलो आहे त्यासाठी तुमच्याकडून मला कसलीही अपेक्षा नाही. या पैना तुमच्याकडून पैची पण अपेक्षा नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या ठिकाणी मी जे तत्त्वज्ञान सांगणार आहे ते आगळं आणि वेगळं आहे. आणि म्हणून ते ऐकत असताना तुम्ही जर कोऱ्या पाटीने ऐकलत तर तुम्हाला त्याचा लाभ आणि फायदा खूपच होईल. पण कोऱ्या पाटीने ऐका. तुमची जर पाटी गिरमिटलेली असेल तर तुम्हाला मी अशी विनंती करीन की 1 तासापुरतं तुम्ही जे काही आतापर्यंत ऐकलेलं आहे वगैरे ते थोडा वेळ बाजूला ठेवा आणि मोकळेपणाने प्रवचन ऐकावं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की हे जे तत्त्वज्ञान मी सांगतो ते तत्त्वज्ञान निर्माण कसं झालं. ऋषीमुनींचं तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, जीवनात आम्हाला आलेले अनुभव, आम्ही केलेलं खोल चिंतन आणि सद्गुरुकृपा यांच्या मिलनातून ही जीवनविद्या निर्माण झालेली आहे आणि ती सर्वांना उपयुक्त ठरत आहे असा आम्हाला नित्य अनुभव येतोय. जीवनविद्येची व्याख्या जर तुम्ही ऐकलीत तर तुमच्या ध्यानात येईल की जीवनविद्येचं आगळं वेगळेपण वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरीत विकासवादाकडे झेप घेणं म्हणजे जीवनविद्या. म्हणजे इथे वास्तववाद हा महत्त्वाचा शब्द आहे, प्रयत्नवाद हा दुसरा महत्त्वाचा शब्द आहे आणि तिसरा विकासवाद हा महत्त्वाचा शब्द आहे. आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे जीवनविद्येचं तत्त्वज्ञान म्हणजे इट इज ॲन एक्सलंट कॉम्बिनेशन ऑफ सायकॉलॉजी, पॅरासायकॉलॉजी अँड मेटाफिजिक्स. मानसशास्त्र, परामानसशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र या 3 शास्त्रांचा सुरेख संगम या जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानामध्ये झालेला आहे. म्हणून जीवनविद्येचं तत्त्वज्ञान हे अत्यंत लॉजिकल आहे, अत्यंत रॅडिकल आहे, अत्यंत प्रॅक्टिकल आहे, अत्यंत उपयुक्त आहे, अत्यंत बुद्धिनिष्ठ आहे, अत्यंत अनुभवसिद्ध आहे. असं हे तत्त्वज्ञान केवळ या 3 शास्त्रांचा सुरेख संगम झालेला आहे. म्हणून हे शास्त्र त्या प्रकारचं निर्माण झालं आहे. आणि एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे आय एम 84 years यंग. ओल्ड म्हटलेलं नाही तर ओल्ड हा शब्द निगेटिव्ह आहे आणि जीवनविद्येच्या शास्त्रात नेगेटिव्ह काहीही असता कामा नये असा आमचा आग्रह आहे. प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्हच असली पाहिजे आणि म्हणून आम्ही यंग हा शब्द वापरला. हे मी का सांगतो आहे की अधूनमधून मला थोडी विश्रांती लागली तर त्याच्यासाठी मी सोय केलं आहे संगीताची. मधून मी त्यांना संगीत म्हणायला लावीन, तुम्ही ते ऐकावं. प्रार्थना म्हणजे प्रसाद आहे आणि हा प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे. आता विषयाला सुरुवात करतो. तुमचं नशीब तुमच्या हातात हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे
हे तुम्हाला निराळ सांगायला नको. आतापर्यंत आपण जे ऐकत आलो त्याच्या अगदी विरुद्ध असा हा सिद्धांत माझा आहे. आतापर्यंत आपण असं ऐकलं की होणारे न चुकेल होईल जरी ब्रह्मातया आडवा, किंवा ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान, किंवा रामायणामध्ये पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा वगैरे वगैरे आपण आतापर्यंत ऐकत आलो. लहानपणापासून आपले आई वडील भाऊ बहिणी काका काकी मामा मामी मित्रमंडळी यांच्याकडून सुद्धा आपण ऐकत आलो आतापर्यंत की नशिबात असेल त्याप्रमाणे घडतं आणि ते कधी चुकत नाही. इतकंच नव्हे तर 5व्या दिवशी जन्माला आल्यानंतर मूल 5व्या दिवशी सटवी येते आणि ती कपाळावर लिहून जाते आणि ते त्याप्रमाणे मरेपर्यंत सगळं घडत जातं. तुमच्या हातात काहीही नाही. करता करविता परमेश्वर. तुमच्या हातात काहीही नाही. तुम्ही म्हणजे बाहुल्या आहात आणि बाहुल्या खेळविणारा तो जसा की दोरी हलवली की बाहुल्या नाचतात, तसं कुठून तरी नियती म्हणा किंवा कोणतरी म्हणा अज्ञात शक्ती ती कुठून तरी दोरी हलवते आणि तुम्ही हलता नाचता. अशा तऱ्हेचं सांगितलं जातं. जीवनविद्येला यातलं काहीही मान्य नाही. जीवनविद्येला यातलं काहीही मान्य नाही. जीवनविद्येने सिद्धांतच वेगवेगळे मांडलेले आहेत. जीवनविद्येचे सिद्धांत तुम्ही ऐकलेत की तुम्हाला आश्चर्य वाटेल असे एक एक सिद्धांत आहेत. आणि एक एक सिद्धांतावर बोलायचं झालं तर मला अनेक दिवस प्रवचन करावे लागतील असे अनेक सिद्धांत आहेत. उदाहरण सांगतो. परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही, कोणावरही कोप करत नाही, तर माणूसच स्वतःच्या कर्माने स्वतःवर कृपा किंवा कोप करीत असतो. आता हा सिद्धांत तुम्ही जर ऐकलात तर आतापर्यंत जे सांगितलं गेलं सगळ्या धर्मांनी, नुसता हिंदू धर्म नव्हे, सगळ्या धर्मांनी जे सांगितलं आतापर्यंत त्या सर्वाला छेद देणारा हा सिद्धांत आहे. परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही आणि तो कोणावरही कोप करत नाही. हा सिद्धांत हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे. तुमच्या जीवनामध्ये अनुभव तुम्हाला जे येतात ते तुम्ही पडताळून पहा, लहानपणापासून ते आतापर्यंत. म्हणजे मी काय म्हणतो ते तुम्हाला कळेल. गंमत अशी आहे की जीवनविद्येने आणखीन एक सिद्धांत मांडला. तो म्हणजे असा की परमेश्वर कोणाकडून काही घेत नाही आणि कोणाला काही देत नाही. बघा, नवीन नवीन सिद्धांत जे मांडलेले आहेत ते सांगून मग मी माझ्या विषयावर जाईन. परमेश्वर कोणाकडून घेत नाही आणि कोणाला देत नाही हा सुद्धा अत्यंत रॅडिकल असा सिद्धांत जीवनविद्येने मांडलेला आहे. तिसरा सिद्धांत जीवनविद्येने मांडलेला आहे तो म्हणजे असा की ही अनंत कोटी ब्रह्मांड, ही अनंत कोटी ब्रह्मांड परमेश्वर निर्माण करीत नाही, तर ती परमेश्वराकडून निर्माण होतात. तुम्ही म्हणा ह्याच्यात फरक काय? याच्यातला फरक मोठमोठ्यानं कळलेला नाही, म्हणून मी सांगतो. परमेश्वर अनंत कोटी ब्रह्मांड परमेश्वर निर्माण करीत नाही, परंतु ती सर्व त्याच्याकडून निर्माण होतात. तुम्ही वामनराव काय सांगता? तुम्ही सांगतो. अंगावर केस येतात. आता हे केस निर्माण होतात,
तुम्ही आहात म्हणून, तुम्ही आहात म्हणून केस निर्माण होतात. पण राम बोलो बा राम झालं मग केस येतील का? नाही येणार. आपल्या अंगावर केस येतात, आपण ते निर्माण करत नाही. नको म्हटले तरी येतात. दररोज दाढी करावी लागते, नको म्हटलं तरी येतात. आपला त्याच्यावर काही ताबा नाही, तरी ते निर्माण होतात. आणि त्याला कारण आपणच असतो. त्याला कारण आपण असतो. आपल्यामुळे, आपल्यापासून हे निर्माण होतं, पण आपण ते निर्माण करीत नाही. दुसरं उदाहरण सांगतो. घाम शरीरातून निर्माण होतो, पण आपण तो निर्माण करीत नाही. अशी अनेक उदाहरणं देता येतील, पण आता मी देत नाही, कारण तो विषय नाही. तिसरा सिद्धांत जीवनविद्येने मांडलाय अभिनव, म्हणजे सुख मिळणं सोपं आहे, दुःख मिळणं कठीण आहे. मग तुम्ही आतापर्यंत उलटं ऐकलं, तुम्ही आतापर्यंत उलटं ऐकलं. आता मी सांगतो ते सुलट. सुख मिळणं सोपं आहे, पण दुःख मिळणं कठीण आहे. पण आपण दुःखी होतो, नको म्हटलं तरी दुःख वाटायला येतं, आणि पाहिजे म्हटलं तरी सुख वाटायला येत नाही. पाहिजे म्हटलं तरी सुख वाटायला येत नाही. आणि एक महत्वाचं सांगतो. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. ही जर वस्तुस्थिती असती तर लोकांनी भाराभर आत्महत्या केली असती. ही जर वस्तुस्थिती असती, आता बघा वस्तुस्थिती काय, म्हणजे तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे सुख पाहता जवा पाडे म्हणजे इतकं, म्हणजे जवळजवळ नाहीच ना. आणि दुःख पर्वत आहे एवढं म्हणजे प्रचंड. ही जर वस्तुस्थिती असती तर तुम्ही लोकांनी भाराभर आत्महत्या केल्या असत्या. प्रत्यक्षात तसं नाही. माणसाच्या वाट्याला सुख आणि दुःख दोन्ही येत असतं. दोन्ही येतं, सुख येतं आणि दुःख पण येतं. पण सुख येतं आणि ते कधी सरतं हे कळत पण नाही. दुःख येतं आणि ते रेंगाळत राहतं, म्हणून दुःख अधिक वाटतं आणि सुख कमी वाटतं. याला उदाहरण देतो. तुम्हाला ज्या वेळेला झोप लागत नाही, काही कारणामुळे झोप लागत नाही, रात्र जाता जात नाही, रात्र जाता जात नाही, पण तुम्हाला जर गाढ झोप लागली तर रात्र कधी संपली कळत नाही. तसं सुखाचं आणि दुःखाचं आहे. हे मी काय सांगतो आहे, हे जे आम्ही जे नवीन नवीन सिद्धांत मांडलेले आहेत, हे आपण नीट लक्षात घ्या. आणि आता माझा जो विषय आहे, आणखीन पुष्कळ आहेत, नवीन नवीन सिद्धांत पुष्कळ आहेत, पण ते मी आता सांगत नाही. त्याच्यासाठी एक क्रांतिकारक जीवनविद्या दृष्टिक्षेपात हे पुस्तक वाचा, म्हणजे जीवनविद्या नवीन काय सांगतं ते तुम्हाला ॲट ए ग्लान्स कळेल. आता तुमचं नशीब तुमच्या हातात, हा सिद्धांत जीवनविद्येने मांडलेला आहे. हा सिद्धांत तुम्ही नीट लक्षपूर्वक जर ऐकलत तर तुमच्या ध्यानात येईल की मी सांगतो ते 100% बरोबर आहे. हे 3 दिवस मी प्रवचन करणार आहे. त्या 3 दिवसाच्या प्रवचनात तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की आपलं नशीब आपल्याच हातात आहे, तुमचं नशीब तुमच्याच हातात आहे. हे तुमच्या ध्यानात येईल. ही गोष्ट तुमच्या ध्यानात येणं आवश्यक पण आहे. कारण हे राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जायला पाहिजे असेल तर तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, हे तुमच्या ध्यानात आलं पाहिजे. नशीब हा जो शब्द आपण वापरतो त्याच्या आधी पुष्कळ गोष्टी असतात, हे प्रथम लक्षात ठेवा. कुठल्या गोष्टी आहेत?
पहिली गोष्ट म्हणजे संचित. हा शब्द तुम्हाला अगदी पूर्णपणे ठाऊक आहे. प्रारब्ध ते तर सर्वांना चांगलंच ठाऊक आहे. क्रियमाण हे कोणाला ठाऊक नाही. पाप पुण्य सर्वांना ठाऊक आहे. नियती ठाऊक आहे, पण त्याचा गैरसमज जास्त आहे. मग सुख दुःख आणि मग नशीब. म्हणजे तुमच्या ध्यानात येईल की संचित ते नशीब असा 7 पायऱ्यांचा आपला जीवन प्रवास आहे. आपला जो जीवन प्रवास आहे ना, हा 7 पायऱ्यांचा आहे. आणि म्हणून संचितापासून नशिबापर्यंत आपण सरकत जातो आणि हे आपल्या कधी ध्यानात येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे संचित म्हणजे काय ते आपण समजावून घेतलं पाहिजे. संचित म्हणजे आपल्या साध्या भाषेत बोलायचं म्हणजे गोडाऊन. आपल्या साध्या भाषेमध्ये आपण गोडाऊन म्हणतो की नाही, ते गोडाऊन म्हणजे माल ठेवण्याची जागा म्हणजे गोडाऊन. माल ठेवण्याची साठवण्याची जागा म्हणजे गोडाऊन. त्या गोडाऊनमध्ये आपण माल टाकतो आणि माल जो टाकतो तो आपण पाहिजे तेव्हा त्यातला माल आपण उचलतो. गोडाऊनमध्ये माल निन्या प्रकारचा पडलेला असतो. आपल्याला पाहिजे तो माल आपण पाहिजे तेव्हा उचलत असतो. हे नीट लक्षात घ्या. तसं संचित म्हणजे गोडाऊन आहे. पण या गोडाऊनमध्ये 2च माल आहे. 2 प्रकारचा माल आहे. एक माल म्हणजे पाप आणि दुसरं म्हणजे पुण्य. पाप पुण्य याचा माल त्या गोडाऊनमध्ये पडलेला आहे संचिताच्या. आता इथे एक प्रश्न निर्माण होईल की पाप आणि पुण्य हे शब्द जेव्हा आम्ही वापरतो किंवा कोणी वापरतो तेव्हा आजच्या काळामध्ये लोक म्हणतील हा मागासलेला आहे. कसलं पाप आणि कसलं पुण्य घेऊन बसलाय वामनराव, तुम्ही कुठल्या जमान्यात आहात? आता एकच पाप आणि एकच पुण्य म्हणजे पैसा. सांगायचा मुद्दा की पाप आणि पुण्य या ज्या 2 कॉन्सेप्ट आहेत त्या मला तुम्हाला सायंटिफिक पद्धतीने सांगायचे, विज्ञाननिष्ठ पद्धतीने सांगायचे. कुठल्याही प्रकारे मला त्या ठिकाणी अंधश्रद्धा आणायची नाही. पाप आणि पुण्य या शब्दांचे अर्थसुद्धा मला तुम्हाला विज्ञाननिष्ठ पद्धतीनेच सांगायचं आहे. हे प्रथम लक्षात घ्या. पाप आणि पुण्य म्हटल्यानंतर आज आपल्या डोळ्यासमोर नेहमी ज्या गोष्टी येतात त्याचा खऱ्या पाप पुण्याशी काहीही संबंध नाही. हे पहिलं लक्षात घ्या. आज आपण ज्याला पाप पुण्य म्हणतो सो कॉल्ड, त्या पाप पुण्याचा आणि मी सांगतो त्या पाप पुण्याचा काहीही संबंध नाही. खरं पाप वेगळं आणि खरं पुण्य वेगळं. आज कुठल्याही गोष्टीला आपण पाप म्हणतो आणि कुठल्याही गोष्टीला पुण्य म्हणतो. एकादशीला उपवास केला म्हणजे पुण्य आणि एकादशीला जर चुकून भजी खाल्ली पाप. आता एकादशीच्या दिवशी भजी खाल्ली तर काय आकाश कोसळणार आहे का? आकाश कोसळत नाही किंवा जमीन दुभंगत नाही, काही होत नाही. पण ह्याचा जीव मात्र कासावीस होतो. भजी खाल्ली भजी खाल्ली भजी खाल्ली, उपास मोडला उपास मोडला उपास मोडला. हा उपास मोडला करत करत हा शेवटी मोडतो. भजी खाल्ली म्हणून काही होत नाही, त्यामुळे देव काही रागवत नाही, तो टपून बसलेला नाही. तुम्ही कधी भजी खाता आणि कधी मी तुमच्यावर रागवतो असं काही नाही. तुम्ही भजी खा नाही तर वडापाव खा, त्याला काहीही पडलेलं नाही. पहिलं लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये पाप नाही आणि पुण्य नाही. त्याच्यामध्ये पाप पण नाही आणि पुण्य. एकादशी केली म्हणून पुण्य
नाही. एकादशीला उपवास मोडला म्हणून पाप, तेही आम्हाला मान्य नाही. त्या गोष्टी पाप पुण्यात नव्हे. काही लोक असे असतात की पायामध्ये वाणा घालायच्या नाहीत आणि उन्हातून देवाच्या दर्शनाला जायचं, पुण्य. कळलं की नाही? पुण्य. असं नाही. तुम्ही शरीराला जर ताप दिलात, जीवनविद्या काय सांगते? शरीर साक्षात परमेश्वर, असं जीवनविद्या सांगते. जीवनविद्या असं सांगते, शरीर साक्षात परमेश्वर. या परमेश्वराला ताप द्यायचा का या परमेश्वराला तुम्ही काहीतरी चांगलं द्यायचं? हे कोणी ठरवायचंय? तू ठरवायचं, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पण काही लोक असे आचरट, मी त्यांना आचरट म्हणतो, हे आचरट लोक आहेत. ते पायामध्ये काही घालायचं नाही, वाणा वगैरे, आणि तसेच उन्हातून आणि देवाच्या दर्शनाला गेलं, मग त्यांना असं वाटतं आपण खूप पुण्य मिळवलं. कळलं की नाही? आमच्याकडे असे काही लोक आहेत की बोरोलीला राहणारे आणि सिद्धिविनायक कुठे? दादरला. बोरोलीहून चालत चालत जायचं कुठे? सिद्धिविनायकाला. का? पुण्य मिळतं म्हणून, देवात गणपती प्रसन्न व्हावा म्हणून. आणि काही मोठमोठे नट सुद्धा, नाव घेत नाही, ते जेव्हा जातात तर बाकीचे म्हणतात, अरे एवढा मोठा नट जातो म्हणजे इथे काहीतरी असलं पाहिजे. मग मेंढरं कशी असतात? मेंढरं माहिती आहे ना? ते मेंढरं जे चरता 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 एक मेंढर त्यांनी दरीत उडी मारली, त्याबरोबर बाकीच्या मेंढरांनी सुद्धा कसलाही विचार न करता भराभर दऱ्यामध्ये उड्या मारल्या. लोक हे मेंढरासारखे असतात. आणि एखाद्या मोठ्या माणसाने जर काय केलं ना, की मग काय या मेंढरांना काही विचारायलाच नको, आवरता आवरता नाके नको. पण एक लक्षात ठेवायचं, अशा भानगडीत पडू नका. बोरवली ते सिद्धिविनायक एवढ्यामध्ये जो वेळ जाईल ना, त्या वेळेचा काहीतरी वाचनासाठी उपयोग करा, काहीतरी सत्कर्म करा, काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी त्याचा वापर करा. उगीच वेस्ट ऑफ टाइम, एनर्जी आणि मनी करू नका. असं काही होत नाही, असं काही होत नाही. हे मी का सांगतो आहे? पाप पुण्याच्या कल्पना भरमसाठ आहेत, भरमसाठ. त्याची जर मी यादी करायची ठरवली ना, तर मारुतीची शेपूट होईल. मारुतीचा शेपूट संपता संपत नाही. तशी मी जर यादी करायची ठरवली पाप पुण्याची, तर काय बघायला नको एवढी ती यादी होईल. या पाप पुण्याच्या कल्पना जीवनविद्येच्या नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. आता पाप पुण्याबद्दल तुकाराम महाराज काय सांगतात, रामदास स्वामी काय सांगतात, जीवनविद्या काय सांगते आणि जीवनविद्या अधिक काय सांगते, त्याचा आपण जरा विचार करू. मी पाप पुण्याचा विचार का करतो आहे? कारण ते गोडाऊनशी संबंध आहे आणि पुढे सगळा त्याचा संबंध पुढे आहे. तो हा विषय जर तुम्ही जर नीट समजावून घेतलात, तर तुम्हाला संपूर्ण संचित ते नशीब हे सगळं तुमच्याच हातात कसं आहे तुम्हाला कळेल. तुकाराम महाराज म्हणतात, पाप ते परपिळा, पुण्य ते परोपकार. तुकाराम महाराज. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, पुण्य ते ईश्वर स्मरण, पाप ते विस्मरण. जीवनविद्या काय सांगते? कृतज्ञता हे पुण्य, कृतज्ञता हे पाप. तिन्ही बरोबर आहे, हे तिन्ही बरोबर आहे. तिन्ही जरी बरोबर असलं तरी त्याच्यामध्ये थोडीशी चूक आहे. चूक काय आहे?
की आपण पाप ते परपीडा, परपीडा म्हणजे पाप नाही, परपीडा याचा अर्थ असा की दुष्कर्म, परपीडा म्हणजे दुष्कर्म, ते पाप नाही, ते दुष्कर्म. आणि हे दुष्कर्म त्याचा होणारा जो परिणाम, जो पुढे होणार आहे पण अजून झालेला नाही, त्याला पाप म्हणतात. तसं पुण्य. एखादा आपण सत्कर्म केलं म्हणजे परोपकार, परोपकार म्हणजे पुण्य नाही, तर परोपकार म्हणजे सत्कर्म. आणि ते सत्कर्म केल्यानंतर त्या सत्कर्माचं जे फळ ते मिळणार आहे पण मिळालेलं नाही, त्याला पुण्य असं म्हणतात. मला वाटतं आय एम व्हेरी क्लिअर टू इट. मी अगदी स्पष्ट सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे पाप आणि पुण्य हे तुम्ही समजता तसं नाही, तर ज्याला आपण दुष्कर्म म्हणतो त्याच्यातून पाप निर्माण होतं, आणि ज्याला आपण सत्कर्म म्हणतो त्याच्यातून पुण्य निर्माण होतं. पण ते लगेच फळतं किंवा फळत नाही असा भाग आहे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं